अवधूतजी, नेमकं असं काय घडलं की ज्या नवनीत राणा आजपर्यंत भाजपच्या जवळ होत्या त्या शेवटी पतीच्याच युवा स्वाभिमान पक्षातील अनेकांना सपोर्ट करताना दिसून आल्या? कुठेतरी यापूर्वी झालेल्या लोकसभा विधानसभेतील घडामोडींचा हा परिपाक होता का? राजकारणामध्ये काहीतरी मिळालं तर थंड आणि नाही मिळालं तर बंड अशी काही जणांची प्रवृत्ती असते, प्रकृती असते. त्याच्या पलीकडे मी या तुमच्या प्रश्नावर काही उत्तर देऊ शकत नाही. बरोबर आहे. मात्र अमरावतीमध्ये असलेली सत्ता कोण आणि कशी राखेल असं तुम्हाला वाटतं? आमचा महा एक्झिट पोलचा अंदाज तर विशालजींनी वर्तवलाच. तुमच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच मी सांगितलं की 15 तारखेपर्यंत हे सगळं काही होतं. एकमेकांसमोर लढायचं नाही लढायचं ही ती लोकल लोकांनी, ज्याला आपण इकाई म्हणतो, ती लोकल युनिट आहे, त्यांनी घेतलेले हे निर्णय असतात आणि ते निर्णय जनरली वरची लोक मान्य करतात. काही स्ट्रॅटेजिकल गोष्टी असतात. उदाहरणार्थ ठाण्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं तिकडच्या लोकांनी की आपण वेगळं लढू, परंतु नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, ठाणे हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, तिथे आपण एकत्र जाऊ, मुंबईमध्ये एकत्र जाऊ, असे निर्णय घेतलेले आहेत. पण अमरावतीमध्ये आमच्या लोकांनी ठामपणे सांगितलं, म्हणजे आमचे डॉक्टर बोंडे असोत किंवा आमचे शिवराय कुलकर्णी असोत, ठामपणे सांगितलं की आपण वेगळे लढू. त्याप्रमाणे आम्ही वेगळे लढलो आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष वेगळे लढत असताना सुद्धा सुंदर चित्र दिसतंय. तिकडे अजितदादा आहेत, ते पण आमचेच आहेत, आणि युवा स्वाभिमान आहे, ते पण आमचेच आहेत. काही झालं तरी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सगळे एकत्र येऊन अमरावतीमध्ये महायुतीची सत्ता आणू. बरोबर आहे. महायुतीची सत्ता येईल असा आपण त्या ठिकाणी विश्वास व्यक्त करता येईल. या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.